हॅलो फ्रेंड्स, तर गुड मॉर्निंग. काय झालं होतं, लाईट गेली होती सकाळीच. मग मला शेंगदाणे बारीक करायचे होते. मग मला आयडिया आली की ग्लासमध्येच कुटून बघावेत, पण ते खूप जोर लावावा लागत होता. म्हटलं जाऊ दे. मग मला परत एक नवीन आयडिया आली. मी चॉपर असतो ना, तो घेतला आणि त्यामध्ये जे शेंगदाणे होते ग्लासमध्ये ते टाकले. मला वाटलं चॉपरमध्ये होऊ शकतं, पण ते झालं नाही. फक्त शेंगदाण्याच्या ना जे साली असतात त्या निघाल्या. मग मी परत हातानेच ते शेंगदाणे कुटले, थोडे मोठेच राहिलेले, आणि ते साबुदाण्याची खिचडी बनवली आणि एका साईडला पिवळ्या बटाट्याची भाजी पण बनवलेली. मग लगेच ते झालं. मग ऋषिकाचा इथे खाऊ पण बनवला. असं माझ्या मागे काम चालूच. मग दुपारी मस्त AC ऑन केला आणि ऋषिका आणि मी आम्ही दोघी पण, आम्हाला खूप झोप आलेली, म्हणून म्हटलं थोडासा आराम करावा. पण तिला काय थोडी पण झोप नव्हती तिच्या डोळ्यावरती. ती असं एक बोट करत होती, म्हणजे तिचं असं असतं एक बोट केलं ना की आता पुढे कोणाला तरी मारायचं आहे म्हणून. त्यानंतर मग संध्याकाळी मस्त रेडी झाली ती. तिला छान आवरलं तिचं मी, आणि तिला बाहेर जायचं होतं तिथे अंगणामध्ये खेळायला, म्हणून म्हटलं ठीक आहे. त्यानंतर मग किचनमध्ये मी भाकरी करायलाच घेतलेल्या, तर तिला कळालं. मग ती सारखी येत होती किचनमध्ये, तिला वाटेत पाणी दिलं. मग इकडे हा आमचा आजारी पेशंट आहे, तो खात होता, त्याला जेवणच जात नव्हतं कसं तरी. मग तारक मेहता बघून जेवण पण त्याला गेलं. त्यानंतर मग फ्रीजमध्ये बघितलं कोणती भाजी आहे, मेथीची भाजी होती. मग आमच्या बाबांकडे दिली, त्यांनी मेथीची भाजी साफ केली. मग पीठ मळलेलं, किचन पण मी साफ नाही केलं. मग ऋषिकाची खूप गडबड चाललेली का भाकरी खायचीच आहे म्हणून, माझ्या मागेच होती ती. मग म्हटलं हातावरती ते एक छोटीशी भाकरी असते ना, दामटी बोलतो आपण त्याला, ती थापून हिला पटकन देते. आणि मी तवा ठेवलेला गॅसवरती, पण तवा पण जास्त गरम नव्हता आणि तिची इतकी घाई चाललेली. आणि आज म्हणून मी ना 6 वाजताच भाकरी करायला घेतलेल्या, नाही तेव्हा 7-7:30 होतात मला भाकरी करायला. पण म्हटलं बाहेर उजेड होता, म्हटलं लवकर करून हिला लवकर देईन. पण तिला लगेच कळालं, मी जेव्हा पीठ मळायला घेतलं ना, पूर्ण पीठ पण मी व्यवस्थित मळलं नव्हतं. आणि तिची घाई, तिने प्लेट पण आणून दिली मांडणीवरची माझ्याकडे. आणि इकडे बघा, खरंच तवा पण गरम नव्हता आणि थोडीशी भाकर कच्ची अशी तशीच होती. आणि तिची घाई इतकी चाललेली ना माझ्या मागे, मी गॅसवरती आलटून पलटून तिला दिली. त्यानंतर मग इथे माझ्या 7-8 भाकरी होत्या, त्या पण करून घेतल्या. तिची गडबड चालूच होती. मग इकडे वरण होतं, वरणाला पण फोडणी दिलेली. आणि आज मेथीची भाजी होती जेवणामध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. बाय.